हा हॅलो मित्रांनो, सुनीता ढेरे या यूट्यूब चॅनल मनापासून स्वागत करते. आज आम्ही चाललेलो आहे पोहायला सगळेजण चालले. मुलं घेऊन चाललो आम्ही पोहायला. कोण कोण चाललोय, कुठे चाललोय तुम्हाला नक्की सांगतो. व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. मला नाही बांधतायत परी, बांधून देते चल बा. आमच्या जवळच अशी विहीर आहे. नाही डुबत, बांधलं ना कसं डुबणार तो. ते आमचं पहिलं बघा, ही आमची बारकी पहिलवान. ए चला, येत आहे ना. ए आम्ही येतो तो बाबू, चल. आम्ही सगळेजण चाललोय बघा पोहायला. हाय कर बाबू, हाय कर. हे पडशील खाली. आमची चिल्लर गँग खूप आहे पोहायला जायला. अजून बाकी आहेत. सगळी गँग चाललोय आम्ही सगळी. बघा बाहेरचा व्ह्यू कसा आहे, छान व्ह्यू कसा आहे. जा दादा बांधून देतो, जा हळूहळू. अजून लहान पोरांना काही काही येत नाही पोहायला. आम्ही त्याला म्हणजे त्यांना बिंडा बांधून असं मागे डब्बा असं बांधून त्यांना शिकवतो पोहायला. ह्याला येतं पोहायला आमचा पहिलवान मोठा. हा हॅलो मित्रांनो, बघू शकता आम्ही पोहायसाठी विहिरीत कुठं आलेलो आहे. म्हणजे इथूनच जवळच आहे बघ. ह्याच्या मागचं घर आहे ते म्हणजे आई, म्हणजे माझ्या माहेरचं घर आहे. म्हणजे माहेरचं म्हणजे आईचं माझं घर आहे. म्हणजे ह्याच्याच मागे, ह्या घराच्या मागे. आणि बघू शकता डाळिंबाची बाग कशी लावलेली आहे. इथून त्या कडेपर्यंत आहे, कोपऱ्यातल्या कडेपर्यंत आहे. आता ह्यांच्या म्हणजे हे पण माझ्या आत्याचंच घर आहे. ह्यांचं पण बघा बांधकाम चालू आहे घराचं. आता आम्ही चाललेलो आहे मस्तपैकी विहिरीत पोहायला. मला काय पोहता येत नाही, कारण की लहानपणापासून कधी पोहायची अशी वेळ म्हणजे पोहायला शिकलोच नाही आम्ही सुद्धा. कारण तिथे शहरात असल्यावर कसं सुट्टीच्या वेळी यायचो, पण शिकवलं होतं, पण पाण्याची भीती असल्यामुळे आम्ही कधी पोहायला शिकलोच नाही. म्हणजे असं माझ्या छोट्या भावाला तेवढं येते बघा, तर मोठ्या भावाला आणि मला काय पोहायला येत नाही. आमचे जेवढे चिल्लर गँग आहे त्यांना पोहायला येतं, पण आम्ही जी मोठे आहेत म्हणजे माझ्या वयाची जी मुलं आहेत, म्हणजे भावंड बहीण भाऊ, त्यांना काय पोहता येत नाही. ही आता आपली गँग आहे चिल्लर बारकी गँग, त्यांना तर आम्ही शिकवतोय. बघा ही आहे विहीर. पोहायला तो आहे, बिंडा बांधलेला आहे, तो माझा मोठा मुलगा आहे. खाली पाणी वाटते. कोण पावणार आहे? मुंबईच्या आत्या उडी मारली तर मला कोण वाचवायला येईल? नाही. वायर नेमकी समोर आई पण पोहते, जा दिदू, आई पण पोहायला जाते, जा. मग त्याला काय झालं? हा अगं पहिले आता शिकायचं वय ग बाळा.
मोठं जरा पोहायला येत नाही, कशी घाबरते दिसते का? असं पोहायला येत नाही, दिसते का? मग ती येते पोहायला, तिला घाबरते ती. अहो किती छोटी, तुझ्या एवढीच पोर आहे ती, शिकतात ना. काय होतं, बिंडा आणला होता तुला. नाही लई पाणी परत. बघू शकता कशी विहीर आहे आणि ते बघा कशी पोहायला आलेली आहे आमची सगळी गाय. झालेला आहे आता सराव, म्हणजे त्यांना पोहायला येत नाही म्हणून शिकवण्यासाठी आम्ही गेलो होतो पोहायला. बघा आमचं पोहून झालेलं आहे, आता घरी चाललेलो आहे आम्ही. म्हणजे कसं शहरात कशी पोहायला कुठे भेटत नाही, म्हणजे स्विमिंग पूलमध्ये गेलो तरच कुठेतरी गावातली मज्जा केल्यासारखं, नाही तर गावाच्या विहिरीत पोहण्याची मजा वेगळीच असते. आता बघा आम्ही चाललेलो आहे सगळे घरी. बघा बाहेरचं वातावरण कसं आहे. व्हिडिओ काढलास तू? पप्पाला व्हिडिओ काढून पोहण्याचा कार्यक्रम झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ बघत राहा. तर बाय, तोपर्यंत गुड नाईट, काळजी घ्या स्वतःची. बाय, टेक केअर.